श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 17 मे पासून अधिक महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि हा अधिक महिना 15 जून रोजी संपणार आहे. या दिवशी सोमवती अमावस्या आहे. तर या सोमवती अमावस्येच्या दिवशी या अधिक महिन्याची समाप्ती होणार आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये अधिक महिना हा अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो. या महिन्यामध्ये आपण जी काही सेवा करतो, जी काही उपासना, व्रत, वैकल्य, उपाय करतो, तर त्याची आपल्याला दुप्पट पटीने फळ मिळते अशी धार्मिक मान्यता आहे. अधिक मासाचे अधिपती साक्षात भगवान विष्णू आहेत आणि म्हणून या महिन्याला पुरुषोत्तम नाव मिळाले. या महिन्यात 33 या संख्येला खूप महत्त्व असते. या महिन्यात 33 दिवे दान करणे, 33 प्रदक्षिणा घालणे किंवा 33 फळे, 33 वस्तूंचं दान करण्याची परंपरा आहे. 33 या संख्येचा संबंध थेट 33 कोटी देवतांशी जोडला गेला आहे आणि म्हणून या महिन्यामध्ये 33 संख्येला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं. आणि अधिक महिना हा सुद्धा दर 33 महिन्यांनीच येतो. म्हणजे दर 3 वर्षातून अधिक महिना येत असतो. या काळात पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे, उपवास करणे, गरजू व्यक्तींना दान करणे याला खूप मोठं धार्मिक महत्त्व आहे. धार्मिक दृष्टीने अधिक महिना हा खूप महत्त्वाचा असल्यामुळे या महिन्यामध्ये खास काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. 15 जूनला अधिक महिना संपणार आहे. तर हा अधिक मास संपण्यापूर्वी कधीही कोणत्याही परिस्थितीत तुळशीला अर्पण करा ही एक वस्तू. शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल. घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आणि या अधिक मासाचे संपूर्ण फळ तुम्हाला प्राप्त होईल. पुढील 33 वर्ष धनधान्य, संपत्ती, पैसा हा देखील कमी पडणार नाही. तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला तुळशीला अर्पण करायची आहेत, हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र नक्की लिहा, जेणेकरून भगवान विष्णूंचा कृपा आशीर्वाद हा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर राहील. तसेच व्हिडिओला एक हाईप देखील द्या. तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे, तर हा उपाय आपल्याला 15 जूनच्या अगोदर करायचा आहे. अगदी तुम्ही 15 जून रोजी म्हणजे या सोमवती अमावस्येला हा उपाय केला तरी सुद्धा चालेल. आता जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर हा उपाय आपण 3 वर्षातून एकदाच करू शकतो, तो म्हणजे अधिक महिन्यामध्ये. जर आपण या अधिक महिन्यामध्ये हा उपाय जर केला, तर या अधिक महिन्याचे संपूर्ण फळ हे आपल्याला प्राप्त होते. साक्षात भगवान श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो. तसेच सर्व तीर्थक्षेत्री स्नान केल्याचे पुण्य देखील मिळते आणि धनलाभाचे योग सुद्धा जुळून येतात. घरात सुख समृद्धी ही देखील नांदत असते. आपल्या हिंदू धर्मात अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास हा अत्यंत पवित्र मानला गेला आहे. या काळात भगवान विष्णूंची आराधना केल्याने अनेक पटीने पुण्य मिळते अशी धार्मिक मान्यता आहे. विष्णू पूजेमध्ये तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. विष्णूंची पूजा ही तुळशीशिवाय पूर्ण होत नाही आणि म्हणून या अधिक महिन्यामध्ये भगवान विष्णूसोबतच माता तुळशीची सुद्धा पूजा करायची आहे. जर या अधिक महिन्यामध्ये भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच जर आपण तुळशीची पूजा केली, तर सर्व तीर्थांचे पुण्य लाभते. तुळशीला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते. त्यामुळे या अधिक महिन्यात तुळशीची पूजा केल्याने व तिच्या समोर दिवा लावल्याने व काही विशेष वस्तू अर्पण केल्याने घरात सुख समृद्धी नांदते आणि धनलाभाचे योग हे जुळून येतात. जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असेल, कष्ट आणि मेहनत करूनही जर तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल,
सतत तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल किंवा सतत तुम्हाला इतरांकडून उसने पैसे घ्यावा लागत असेल, घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे बंद झालेले असतील, तर अशा आर्थिक समस्या दूर करण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचाच आहे. कारण तुळशीला धनाची देवी म्हणजेच माता लक्ष्मी म्हटलं जातं आणि म्हणून या अधिक महिन्यामध्ये तिला ही वस्तू अर्पण केल्याने घरात चहूबाजूने पैसा येऊ लागतो. पैसे येण्याचे सर्व मार्ग हे देखील मोकळे होतात. तसेच आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळते. सर्व अडचणीतून मार्ग मिळतो. हा उपाय इतका प्रभावी आहे, की हा उपाय केल्याने घरातील 7 पिढ्यांचे दारिद्र्य, गरिबी ही सुद्धा दूर होते. तसेच जर आपल्या आयुष्यामध्ये काही समस्या असतील, शत्रूंचा काही त्रास असेल, शत्रू वारंवार त्रास देत असेल, तर शत्रूंचा त्रास हा सुद्धा या उपायाने दूर होतो. हा उपाय केल्याने संपूर्ण अधिक महिन्याचे शुभ फळ जे आहे तर ते प्राप्त होते आणि पुढील 33 महिने आपल्याला धनधान्य, संपत्ती, पैसा हा कधीही कमी पडत नाही. तसेच या उपायाने वर्षभर आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती होते. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहे, त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. हा उपाय आपण संध्याकाळी करणार आहे. संध्याकाळी हा उपाय करण्या अगोदर आपल्याला सकाळी एक खूप महत्त्वाचं काम करायचं आहे. तर सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे. स्वच्छ कपडे परिधान करून सर्वप्रथम देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे. देवघरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती असेल, भगवान विष्णूंचा फोटो असेल, मूर्ती असेल, तर तिथे तुम्हाला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. छान धूप, दीप, अगरबत्ती, दिवा लावून घरातील वातावरण हे प्रसन्न करायचं. यानंतर तुम्हाला एक लोटा जल घ्यायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला थोडंसं गाईचं कच्चं दूध, थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे जल जे आहे, तर ते तुळशीला अर्पण करायचं आहे. यानंतर तुळशीला हळद-कुंकू लावायचं आहे. तिथे एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि यानंतर संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 9:30 वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता. आता संध्याकाळी 6 नंतरनं आपण तुळशीला जल अर्पण करू शकत नाही, तुळशीला स्पर्श करू शकत नाही आणि म्हणून तुम्हाला सकाळीच तुळशीला जल अर्पण करून घ्यायचं आहे आणि संध्याकाळी हा उपाय करायचा आहे. आता उपाय करण्यासाठी तुम्हाला 33 लांब वाती घ्यायच्या आहेत. कापसाच्या ज्या वाती असतात, तर 33 या संख्येमध्ये तुम्हाला या कापसाच्या वाती घ्यायच्या आहेत आणि त्या तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवायच्या आहेत. आणि यानंतर तुम्हाला अख्खी एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे. खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा नाही. अख्खी सुकलेली जी खोबऱ्याची वाटी असते, तर ती खोबऱ्याची वाटी घ्यायची आहेत आणि त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये या 33 ज्या वाती आहेत, तर त्या एकत्र करून तुम्हाला त्या वाटीमध्ये दिव्यासारख्या लावायच्या आहेत. आणि यानंतर तुम्हाला ही खोबऱ्याची वाटी जी आहे ना, ती एखाद्या मातीच्या पंतीमध्ये ठेवा किंवा एखाद्या दिव्यामध्ये ठेवा आणि या खोबऱ्याच्या वाटीमध्ये या 33 वाती ठेवून तुम्हाला या 33 वातींचं दीपदान जे आहे, तर ते तुळशीपाशी करायचं आहे. या 33 वाती तुम्हाला एक सोबतच तुळशीसमोर प्रज्वलित करायच्या आहे आणि यानंतर त्या खोबऱ्याच्या वाटीला हळद, कुंकू, अक्षदा, फुले सुद्धा अर्पण करायचे आहेत. तुळशीला छान धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून घ्यायच्या आहेत आणि तिथे हे दीपदान तुम्हाला करायचं आहे. आणि तिथेच बसून तुम्हाला बघा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या घरात असणाऱ्या समस्या दूर होण्यासाठी, लक्ष्मीला प्रसन्न होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहेत. आणि अशा पद्धतीने हा छोटासा उपाय जो आहे, तर तो तुम्हाला या अधिक महिन्यामध्ये करायचा आहे. 15 जूनला अधिक महिना संपणार आहे. अगदी तुम्ही या सोमवती अमावस्येला म्हणजे सोमवारी हा उपाय केला तरी चालेल किंवा त्या अगोदर तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. खूप जास्त ही विष्णूंची प्रभावी सेवा आहे. जेव्हा तुम्ही 33 वातींचं दीपदान हे तुळशीपाशी करता, तेव्हा तुमची सेवा ही थेट भगवान विष्णूंपर्यंत पोहोचत असते आणि त्यांच्या कृपेने तुमच्या आयुष्यात, तुमच्या घरात सुख, शांती, समृद्धी येऊ लागते. आणि म्हणून तुम्हाला असं 33 वातींचं दीपदान जे आहे, तर ते आवर्जून करायचं आहे. त्याचबरोबर अधिक महिन्यामध्ये जर तुम्ही अजूनही दररोज संध्याकाळी तुळशीपाशी दिवा लावलेला नसेल, तर कमीत कमी शेवटचे 5 दिवस तरी तुम्हाला तुळशीपाशी दिवा हा संध्याकाळी लावायचाच आहे आणि शक्यतो तुपाचा दिवा लावावा. कारण तुपाचा दिवा हा लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे.
म्हणून ही एक सेवा जर तुम्ही 5 दिवस केली, तरीही तुम्हाला या अधिक मासाचे फळ जे आहे, तर ते प्राप्त होईल. आणि बघा अधिक महिन्यामध्ये आपण जी काही छोटी-मोठी सेवा करतो ना, त्याचं फळ जे आहे, तर ते आपल्याला नक्कीच प्राप्त होतं. त्याचबरोबर या अधिक महिन्यामध्ये तुम्ही गोसेवा केली नसेल, तर गोसेवासुद्धा करायच्या आहेत. पुरणाचे 33 या संख्येमध्ये धोंडे बनवायचे आहेत. छान तळून घ्यायचे आहेत किंवा उकडून घ्यायचे आहेत आणि हे धोंडे तुम्हाला गाईला खाऊ घालायचे आहेत. यामुळे 33 कोटी देवी-देवतांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो. आपले वाईट कर्म, वाईट पाप हे देखील नष्ट होतात. सर्व इच्छा, मनोकामना ह्या देखील पूर्ण होतात. म्हणून ही एक सेवा जरी तुम्ही अजून अधिक महिन्यामध्ये केली नसेल, तर ती सेवासुद्धा तुम्हाला करायची आहे. जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल, तर तुम्हाला कोणताही उपाय करता येणार नाही. आणि जर घरातल्या स्त्रीला मासिक धर्म असेल, तर मग घरातील पुरुषांनी किंवा मुलांनी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल. परंतु प्रत्येकाने हा उपाय करायचाच आहे. कारण ज्या घरामध्ये अधिक महिन्यामध्ये हा उपाय केला जातो, त्या घरात अखंड लक्ष्मी वास करते. कारण आपल्या सर्वांनाच माहीत आहे, की अधिक महिना हा लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.